नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, माहिती अशी आहे की काही ठिकाणचा जो पावसाचा अंदाज आहे तो चिंताजनक आहे। मित्रांनो, काही ठिकाणी पावसाचा खंड पडणार आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे। तर त्यामध्ये कोणकोणते क्षेत्र येणार आहेत, कोणकोणता विभाग यामध्ये येणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात पडणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, तर मराठवाडा विदर्भातील पावसाचा जो अंदाज आहे मित्रांनो तो चिंताजनक सांगितलेला आहे हवामान विभागाने। तसेच राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा हवामान विभागाने या काही दिवसांमध्ये दिलेला आहे। राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सांगितलेला आहे। हवामान विभागाने आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। महाराष्ट्रातील काही भागात मागील 4 दिवस जोरदार पाऊस झाला। या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, परंतु मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आज मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। खानदेशातही येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आत्ता जरी पाऊस सांगितला असला तरी पुढच्या काही दिवसामध्ये म्हटल्यापेक्षा 2-3 दिवसानंतर पावसाची उघडीप असणार आहे, पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाचं या ठिकाणी मत आहे। ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये काही ठिकाणी पावसाची जी उघडीप आहे मित्रांनो तर बऱ्याचशा ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मित्रांनो। तसेच उद्यापासून मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे। धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। मित्रांनो, उद्यापासूनच मराठवाड्यामध्ये पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज यांनी व्यक्त केलेला आहे। तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला। राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही। ठीक आहे, तर काही ठिकाणी मित्रांनो जोरदार पावसाची शक्यताही नाही, फक्त तुरळक पाऊस त्या ठिकाणी पडणार आहेत, मध्यम पाऊस त्या ठिकाणी पडणार आहेत। विदर्भातही शुक्रवारपासून पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे। शुक्रवार म्हणजे मित्रांनो परवापासून। ठीक आहे, शुक्रवारपासून त्या ठिकाणीही पावसाचा खंड पडण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 3 दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर म्हणजेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील। विदर्भात मात्र पुढचे 3ही दिवस पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाजही हवामान विभागाने दिलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की मराठवाडा आणि विदर्भ हे 2 क्षेत्र, हे 2 विभाग सोडले तर बाकी सर्व ठिकाणी थोडा बहुत कमी जास्त पाऊस पडणार आहेत, परंतु या 2 ठिकाणी पावसाची उघडीप असणार आहे आणि ती अनिश्चित काळासाठी असू शकते। पाऊस 2-4 दिवसानंतर परतही येऊ शकतो, परंतु सध्या तरी उद्यापासून पावसाची उघडीप असणार आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।